Hello my dear students. Now today we are going to start the next chapter of geometry, that is from maths 2. The name of chapter is circle, which is third chapter. Okay. Now see what is the meaning of circle. See third chapter, which is circle. You know very well what is the meaning of circle. Circle is the locus. See, circle is the locus or the set of points, set of all such infinite points from at a fixed distance from a fixed point. म्हणजे एका फिक्स पॉइंट पासून एका फिक्स अंतरावर, हा फिक्स पॉइंट हे फिक्स अंतर आणि या अंतरावर बसलेले हे सर्वच्या सर्व असे पॉइंट्स, या सर्व पॉइंट्सचा जो लोकस बनतो, जो सेट बनतो, त्याला म्हणायचं सर्कल. ओके. आता सर्कल मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे ही काय आहे त्याची रेडियस. जर असं ड्रॉ केलं, ह्यालाच पूर्ण केलं तर हे काय झालं, डायमीटर. लक्षात घ्या, दिस इज डायमीटर. हा आहे डायमीटर ऑफ द सर्कल. ही जर ड्रॉ केली तर ही आहे रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस. त्यानंतर आपण जर असं ड्रॉ केलं बघा, इथपासून इथपर्यंत असं हा एवढा पार्ट, हा त्याला म्हणायचं कॉर्ड ऑफ द सर्कल, कॉर्ड. जर अशी ड्रॉ केली आपण, अशी ही झाली टँजेंट, एका पॉइंट मध्ये टच करून जाणार आहे, तिला म्हणायचं टँजेंट. त्यानंतर जर दोन पॉइंट मधून जर ती अशी बघा, इथे घेतो मी, जर असा सर्कल असेल आणि या सर्कलचा हा सेंटर असेल बघा. इफ द लाईन इज इंटरसेक्टिंग दॅट सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, जर ही लाईन या सर्कलला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल लाईक दिस, then this is called secant of that circle. ही सेकंड झाली, सेकंड. जर ही अशी लाईन नसेल, फक्त हे दोनच पॉइंट जोडणारी अशी असेल सेगमेंट, त्याला म्हणायचं कॉर्ड. बघा इथे कॉर्ड काढली अशी इथून इथपर्यंत. रेडियस फार झाला तर इकडे बाजूला काढतो, तुम्हाला लक्षात येईल. इथे बघा, सपोज दिस इज रेडियस, ही रेडियस आणि ही अशी जी काढली ही एवढी कॉर्ड. ओके. ही सेकंड, सेंटर, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघितल्या. आता यानंतर आपल्याला इथे बघायचं बघा पुढे, हे झालं सगळं बेसिक पार्ट्स ऑफ द सर्कल. आता इथे आपल्याला बघायचंय कॉन्ग्रुएंट सर्कल, कॉन्सेंट्रिक आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स. बघा पहिलं आहे कॉन्ग्रुएंट सर्कल्स. लक्षात घ्या, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे काय, जर असे दोन सर्कल काढले, इफ two circles are having same radii or same radius, दोन सर्कलची रेडियस सेम. हा जर समजा 4 सेंटीमीटरचा सर्कल काढला रेडियसचा, तर हा सुद्धा 4 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल. दोन्ही सर्कल एकाच रेडियसचे, 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. तर ह्या दोन सर्कलला म्हणायचं कॉन्ग्रुएंट सर्कल्स. इफ द सर्कल्स or two circles having the same radius or one or more than two circles, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त सर्कल्स असतील, any number of circles but having same radius, then they are called congruent circles. एकरूप किंवा congruent circle म्हणजे एकसारखी रेडियस. आफ्टर दॅट कॉन्सेंट्रिक सर्कल. बघा आता कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक म्हणजेच काय की त्यांचा सेंटर एक, म्हणजे बघा आता इथे हा सेंटर, एवढी असं सर्कल काढला, सेंटर आणि ह्या रेडियसचा सर्कल आला. आता दुसरा सर्कल असा काढला, तिसरा सर्कल असा काढला. म्हणजेच बघा इथे सेंटर सेम आहे, हा सेंटर सेम आणि असं असं असं, म्हणजे त्याची काय वाढत गेली, सेंटर सेम बट रेडियस इज डिफरंट. सी, दिस इज स्मॉलर रेडियस, दिस वन इज ग्रेटर अँड दिस इज ग्रेटेस्ट रेडियस. अशा रेडियस वाढत वाढत गेल्याने ते असे सर्कल मिळत जातील त्याच्या भोवती, असे असे असे. ते ह्यांना म्हणायचं कॉन्सेंट्रिक सर्कल, एक केंद्रिक वर्तुळ. कॉन्सेंट्रिक एक सेंटर असतो त्यांचा. जसं की तुम्ही पाण्यामध्ये जर असा दगड टाकला बघा, तर त्या दगडाचे जे वलय असतात बघा, दगडाच्या भोवती असे जे वलय तयार होतात, त्याला काय म्हणायचं, कॉन्सेंट्रिक. म्हणजे ते बघा असे दगडाच्या भोवती ते असे असे तयार होतात ना, ते रिपल्स, त्याला म्हणायचं कॉन्सेंट्रिक. ते सगळे सर्कल असतात, त्याला सेंटर एकच असतो तो दगड, ज्या ठिकाणी तो असा पडलाय, त्याच्या बाजूला सगळे जे सर्कल तयार होतात त्याला म्हणायचं कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आफ्टर दॅट इंटरसेक्टिंग सर्कल्स. सी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग सर्कल्स. कोणते सर्कल्स आहेत हे, इंटरसेक्टिंग सर्कल्स. मग कसे असतात ते बघा, दिस वन इज फर्स्ट सर्कल, दिस इज सेकंड सर्कल. हे दोन सर्कल आहेत बघा,
पहिला सर्कल दुसरा सर्कल, फर्स्ट सर्कल सेकंड सर्कल, फर्स्ट सर्कल सेकंड सर्कल, हे दोन सर्कल अँड दे आर इंटरसेक्टिंग. हा पहिला आणि हा दुसरा हे एकमेकांना इंटरसेक्ट करताय इथे आणि इथे, ह्या दोन पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करताय. म्हणून त्या सर्कल्सना म्हणायचं इंटरसेक्टिंग सर्कल. हे कोणते आहेत? इंटरसेक्ट करणारे, इथे आणि इथे छेदणारे, हे इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. कळते सर्वांना? कोणते सर्कल्स आहेत हे? इंटरसेक्टिंग सर्कल्स. ओके. आता इंटरसेक्टिंग कळलं, त्याच्यानंतर जर ते सर्कल एकमेकांना दुसरेच टच करत असतील, इफ टू सर्कल्स आर टचिंग टू इच अदर, टच करते म्हणजे दे आर हॅव्हिंग ओनली वन कॉमन पॉइंट लाईक दिस, एकच पॉइंट कॉमन आहे, त्यांना म्हणायचं टचिंग सर्कल किंवा टँजंट सर्कल्स. हे टच करणारे, टच हे इंटरसेक्ट करताय म्हणून इंटरसेक्टिंग सर्कल्स. हे टच करताय म्हणजे टचिंग सर्कल किंवा टँजंट सर्कल्स. हे बाहेरच्या बाजूने टच करू शकतात किंवा असं पण असू शकतं बघा, आतल्या बाजूने. ह्याचा सेंटर इथे, ह्याचा सेंटर इथे, हे आतल्या बाजूने टच करते म्हणजे कोणते सर्कल झाले? टचिंग सर्कल किंवा टँजंट सर्कल्स. ओके. आफ्टर दॅट सी द नेक्स्ट पार्ट. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं बघा? सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. आता लक्षात घ्या, सर्कल्स पासिंग थ्रू 1.1, 2 or 3 पॉइंट्स. आता एकच जर पॉइंट दिला असेल, हा एक पॉइंट आहे बघा, याच्यातनं सर्कल कसं पास होईल बघा? हे पहिलं सर्कल, हे दुसरं सर्कल, हे तिसरं सर्कल, चौथं सर्कल, पाचवं सर्कल. हा एकच पॉइंट, याच्यातनं किती सर्कल झाले बघा ना, असे इन्फायनाइट सर्कल जातील. हे काय? अनेक सर्कल एका पॉइंट मधून जाऊ शकतात. दॅट मीन्स पासिंग थ्रू 1 पॉइंट. 1 पॉइंट मधनं किती सर्कल? एक जर पॉइंट असेल 1 पॉइंट तर सर्कल किती? इन्फायनाइट सर्कल, असंख्य अनंत सर्कल्स एका पॉइंट मधनं जातात. जर 2 पॉइंट असतील तर बघा बरं, मग 2 पॉइंट, आता तुम्ही लॉजिक वापरा बरं, काय करावं लागेल? नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता बघा बरं बाळांनो, इथे समजा आपल्याला 2 पॉइंट दिले. जर 1 पॉइंट असेल, आता इथे 2 पॉइंट्स, इथे मी म्हणतोय 2 पॉइंट्स मधनं किती सर्कल जातील बघा? 2 पॉइंट्स. इथे 1 पॉइंट असेल तर इन्फायनाइट सर्कल बघा, 1, 2, 3 असे इन्फायनाइट सर्कल. जर पॉइंट्स 2 असतील तर बघा बरं, इथे पहिला पॉइंट हा दुसरा पॉइंट, या 2 पॉइंट मधनं बघा, पहिलं सर्कल, दुसरं सर्कल. सगळ्या लक्षात घ्या. आता हे 2 पॉइंट दिलेत बघा, इथे आणि इथे दिला. मग पहिलं सर्कल हे झालं फर्स्ट सर्कल. आता सेकंड सर्कल बघा, असं 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 मोठ्या रेडियस. तिसरं सर्कल असं असं. नेक्स्ट सर्कल असं असं. असे इन्फायनाइट सर्कल आपण ड्रॉ करू शकतो पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे हे 2 वेगवेगळे पॉइंट आहेत बघा, पहिला दुसरा, असे 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स आहेत. त्याच्यामधनं सर्कल किती जातील? इन्फायनाइट. तर मग जर 1 पॉइंट असेल तर 1 पॉइंट मधनं पण इन्फायनाइट सर्कल. जर 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स असतील त्याच्यामधनं सुद्धा इन्फायनाइट सर्कल्स. इन्फायनाइट सर्कल्स. अँड इफ देर आर 3 पॉइंट्स. आता बघा बरं का, 2 पॉइंट्स झाले, आता 3. मग 3 पॉइंट्सचं कसं बघा? 3 पॉइंट्स, तर त्यामध्ये 2 टाईप येतील, कोलिनियर पॉइंट्स आणि नॉन कोलिनियर पॉइंट. मग 3 नॉन कोलिनियर असं मी इथे म्हणतो. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 जर नॉन कोलिनियर असतील पॉइंट्स, कसे ते बघा? पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट. ह्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधनं काय असं एकच सर्कल काढता येतं. जर हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील, पहिला, दुसरा, तिसरा, हे 3 जर नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील, then if 3 points are non collinear, then one and only one circle can be drawn through these 3 points, या 3 non collinear points मधनं. If those 3 points, बरोबर की non collinear points मधनं, मग किती सर्कल? 1 सर्कल, only 1 सर्कल असं म्हणू आपण. only 1 circle can be drawn. and if नाव आता बघू का 3 कोलिनियर पॉइंट्स. आता जर कोलिनियर असतील 1, 2 आणि 3 हे कोलिनियर पॉइंट्स, ह्याच्यामधलं जर सर्कल काढायला गेलं तर असं येईल बघा, ते असं असं आणि असं. हे सर्कल होईल का?
नाही, कारण 3 कोलिनियर पॉईंट जर 3 म्हटलं तर तो सर्कल घेणारच नाही ना, ते असं होईल नो सर्कल. म्हणजे थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे 3 कोलिनियर पॉइंट्स मधनं, एका रेषेतल्या 3 पॉइंट्स मधनं नो सर्कल कॅन बी ड्रॉन. एक सर्कल आपण काढू शकत, कुठलं सर्कलच काढू शकत नाही. समजलं सर्वांना? आता बघा याच्यात आपल्याला थिअरम बघायचा आहे. आता थिअरम काय आहे पहिलं बघा. फर्स्ट पार्ट ऑफ, म्हणजे 2 थिअरम आहेत ते, त्यातलं पहिलं बघू टँजेंट थिअरम. टँजेंट थिअरम बरोबर का काय, त्याचा प्रूफ करायची गरज नाही, तो एक्झामला विचारत पण नाही, दुसऱ्याचा पण नाही विचारत, पण पहिल्याचा तर तुम्हाला दिलेला पण नाही, त्यांनी फक्त फॉर मोर इन्फॉर्मेशन साठी दिला आहे, इनडायरेक्ट प्रूफ आहे त्याला, तो काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आता समजून घ्या काय दिले ते एकदा बघा. आता लक्षात घ्या टँजेंट थिअरम. टँजेंट थिअरम काय सांगतो टँजेंट थिअरम बघा. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. बघा टँजेंट थिअरम काय सांगतो. A tangent a line infinity. Circle is perpendicular to the radius. Sorry, a tangent to the circle. A tangent to the circle at the point of contact. At the point of contact, tangent to the circle at the point of contact. Circle at the point of contact पेक्षा आपण असं डायरेक्टली म्हणू शकतो. A tangent to the circle हे लास्टला जरी वापरला हे स्टेटमेंट तरी चालेल. A tangent to the circle is perpendicular to the radius at the point of contact. आता तुम्हाला हे कळणार नाही नेमकं कसं स्टेटमेंट. सिम्पली लक्षात ठेवा काय. मग टँजेंट टू द सर्कल म्हणजे हा सर्कल आहे आणि त्याला जर अशी टँजेंट काढली, लक्षात हा सर्कल त्याला ही टँजेंट काढली अशी. मग काय म्हटलं इथे a tangent to the circle म्हणजे या सर्कलला अशी टँजेंट काढली. a tangent to the circle म्हणजे या सर्कलला टँजेंट काढली is perpendicular to the radius. मग जर अशी रेडियस जर काढली रेडियस तर त्याला ही परपेंडिक्युलर असते. is perpendicular to the radius at the point of contact. कुठे परपेंडिक्युलर असते? या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर असते. लक्षात घ्या. a tangent टू द सर्कल या सर्कलला टँजेंट काढली ही कशी असते? परपेंडिक्युलर असते. कुठे? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं त्यांना म्हणायचं. ओके पटपट लिहून घ्या. नाउ सी हियर अ टँजेंट टू द सर्कल म्हणण्यापेक्षा तुम्ही असे म्हणू शकता अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. सर्कलच्या कुठल्याही एखाद्या पॉइंटला जर टँजेंट काढली तर ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. खूप सिंपल आहे बघा ही गोष्ट. काय सांगायचं त्यांना फक्त एवढं लक्षात घ्या. जर एखादी टँजेंट ही जर टँजेंट असेल तर ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. म्हणजे बघा थिअरम काय सांगतं. टँजेंट जर असेल देन इट इज परपेंडिक्युलर. इफ टँजेंट जर ती टँजेंट असेल देन इट इज परपेंडिक्युलर. कशाला? टू रेडियसला परपेंडिक्युलर. हा झाला थिअरम. त्या थिअरमला काय म्हणायचं? टँजेंट थिअरम. जर तुम्हाला असं कळलं की ती एक टँजेंट आहे तर लगेच तुम्हाला कळलं पाहिजे टँजेंट आणि रेडियस त्यांच्यामधला अँगल किती असतो? 90 डिग्री. आता थिअरम झाला त्याचा कॉन्व्हर्स काय सांगतो बघा. थिअरम झाला आता कॉन्व्हर्स बघा. कॉन्व्हर्स मध्ये काय सांगता येईल? जर इफ लाईन परपेंडिक्युलर असेल
then it is tangent to that circle. कळलं का काय? जर ती टँजेंट असेल अशी टँजेंट तर ती त्या रेडियसला परपेंडिक्युलर, म्हणजे पहिल्या ह्याच्यात जर टँजेंट दिलेली असेल, पहिल्याच्यात काय टँजेंट दिली आणि ती काय सांगते परपेंडिक्युलर प्रूव्ह करायचं, म्हणजे दिली टँजेंट गिवन काय टँजेंट आणि प्रूव्ह काय करायचं परपेंडिक्युलर. दुसऱ्यामध्ये बघा जर परपेंडिक्युलर असेल, बघा परपेंडिक्युलर एखादी लाईन जर परपेंडिक्युलर असेल, आता असं कळलं आपल्याला, बघा असं दिलंय आणि ही एक लाईन आहे अशीच, आपल्याला माहित नाही ही कोणती लाईन आहे, बरोबर अशीच एक कुठली तरी लाईन आहे अशी, बघा अशी लाईन आहे, ही लाईन आहे आणि जर ही लाईन अशी परपेंडिक्युलर असेल, काय सांगितलं लाईन काय परपेंडिक्युलर लाईन असेल ती परपेंडिक्युलर असेल, देन इट इज टँजेंट, मग ती टँजेंट बनते. पहिल्यामध्ये काय नंतर ती टँजेंट, पहिल्यामध्ये अगोदर टँजेंट नंतर परपेंडिक्युलर, दुसऱ्यामध्ये जर परपेंडिक्युलर असेल लाईन तर तिला टँजेंट म्हणायचं. असं कळलं का दोन्ही मधला फरक? खूप सिंपल, लक्षात घ्या. काय जर ती टँजेंट तर ती परपेंडिक्युलर असते रेडियसला, दुसऱ्याच्यात काय सांगतंय ती टँजेंट नाही सांगत आहे, ती सांगते अशीच लाईन आहे एक लाईन, आणि ती जर अशी त्या रेडियसला अशी परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलर असणारी ही लाईन अशी साधी लाईन असते, मग ती काय असते तर ती टँजेंट असते. असं ओके. आता चला हा थिअरम आपण घेऊया. आता थिअरम काय सांगतो एकदा तो समजून घ्या. सी हिअर काय सांगितलं थिअरम मध्ये बघा, सॉरी कॉन्व्हर्स मध्ये, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, कॉन्व्हर्स बघा, अ लाईन काय सांगितलं पहिलं परपेंडिक्युलर, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, line perpendicular to the radius at line perpendicular to the radius at point of contact है ना, at its point on the circle, at its point on the circle is a tangent. ती काय असली पाहिजे? is a tangent, is a tangent to the circle, is a tangent to the, ठीक आहे. तुम्हाला फार हे फक्त हा पार्ट महत्वाचा आहे. टँजेंट असेल तर ती परपेंडिक्युलर असते आणि जर एखादी लाईन परपेंडिक्युलर असेल तर ती काय असली पाहिजे टँजेंट, सांगतो बाकी काहीच नाही त्याच्यावर. आता मग त्याचा प्रूफ मी तुम्हाला सांगतो जो बुक मध्ये दिलेला आहे. ऍक्च्युली ही दोन्ही पण थिअरम आणि हा कॉन्व्हर्स सुद्धा एक्झामला विचारला जात नाही. आता बघा लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल, लक्षात घ्या हे काय म्हणजे तिथं असं म्हणायचं त्यांना, अशी एक लाईन आहे ही लाईन, ते काय म्हणताय अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, ही अशी रेडियस आहे, ही रेडियस ही लाईन, आणि लाईन परपेंडिक्युलर म्हणजे ही लाईन या रेडियसला परपेंडिक्युलर आहे, कुठं टू द रेडियस ऍट पॉइंट्स ऑन द सर्कल, म्हणजे या रेडियसचा हा जो पॉइंट शेवटचा बघा हा आउटर पॉइंट, हा कुठे हा सर्कलवर, म्हणजेच ही लाईन या रेडियसला या पॉइंटला जर परपेंडिक्युलर असेल, म्हणजे तो पॉइंट कोणता ऑन द सर्कल, या सर्कलवरचा पॉइंट रेडियसचा, बघा रेडियसचा हा पॉइंट सर्कलवर नाहीये, हा नाही, पण हा पॉइंट सर्कलवर आहे रेडियसचा, या पॉइंटवर जर अशी लाईन काढली तर हे काय असतं परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजेंट टू द सर्कल, मग ती काय असते टँजेंट असते सर्कलची, काय असते टँजेंट टू द सर्कल, तिला म्हणायचं इज अ टँजेंट टू द सर्कल, ती सर्कलची टँजेंट असते. ओके. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, आता आपल्याला ह्यांनाच काय करायचं बघा, हे गिवन आणि टू प्रूफ, इथे गिवन लिहितो मी आणि आपल्याला प्रूफ बघायचं. आता गिवन मध्ये बघा काय दिलंय, एक अशी आपण फिगर ड्रॉ करून घेऊया. तिला बघा इथे सपोज दिस इज अ सर्कल अँड सपोज दिस वन इज अ टँजेंट, इथे समजा हा यम सेंटर असेल किंवा ओ सेंटर घेऊ, ओ इज द सेंटर आणि ओ इथून असा ए हा पॉइंट असेल समजा ओ ए, इट इज परपेंडिक्युलर, बरोबर. आता हां, आणि आता इकडे असा जर आपण दुसरा पॉइंट घेतला इथे, आता इथं समजून घ्या काय काय दिलंय गिवन, गिवन मध्ये बघा पहिलं काय सांगितलं ओ इज द सेंटर, इथे म्हणूया आपण ओ इज द
सेंटर, ओ सेंटर आहे. ओ ए इज एल इज द टँजंट. लक्षात घ्या. इथे काय म्हटलंय, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस. आता सध्या हिला आपल्याला टँजंट म्हणता येणार नाही, ते तर आपल्याला प्रूव्ह करायचंय. टँजंट म्हणून हा कॉन्व्हर्स आहे ना, कॉन्व्हर्स मध्ये परपेंडिक्युलर दिले आणि प्रूव्ह करायचं टँजंट. आपल्याला टू प्रूव्ह मध्ये घ्यावं लागेल. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय, टू प्रूव्ह काय करायचं, लाईन एल इज ए टँजंट. तिची लाईन दिसते ना, लाईन एल ही इज ए टँजंट. लाईन एल इज अ टँजंट. लाईन एल काय आहे, टँजंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं. आता बघा, ओ इज द सेंटर. ओ काय आहे, ओ इज द सेंटर. ह्याचा हा ओ सेंटर आहे. ओ ए इज द रेडियस. सेगमेंट ओ ए बघा, सेगमेंट ओ ए इज द रेडियस. ओ ए काय आहे, रेडियस आहे. बघा एल सॉरी ओ सेंटर आहे, ओ ए रेडियस आहे. सेगमेंट ओ ए काय आहे, रेडियस. आणि पुढे ओ ए रेडियस आणि पुढे काय, ओ ए परपेंडिक्युलर टू एल. सेगमेंट ओ ए म्हणजे ती परपेंडिक्युलर सांगितली, तीन गोष्टी सांगायच्या. ओ सेंटर सांगा, ओ ए रेडियस सांगा आणि एल ही ओ ए एल ला परपेंडिक्युलर. ओ ए परपेंडिक्युलर टू लाईन एल. आपल्याला हेच पाहिजे, पहिलं परपेंडिक्युलर तेच सांगायचं की तिला परपेंडिक्युलर. संपलं. आता बघा, आता प्रूफ. आता प्रूफ मध्ये समजून घ्या काय करावं लागेल. बघा प्रूफ. प्रूफ बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. इथे एक कन्स्ट्रक्शन पण करावं लागेल. ड्रॉ टेक अ पॉइंट बी ऑन लाईन एल ऑदर दॅन ए. कन्स्ट्रक्शन सेपरेट घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं ह्याच्यामध्ये तरी चालेल. आपण काय करू, कन्स्ट्रक्शन वेगळं लिहिण्याऐवजी डायरेक्ट ह्याच्यातच लिहू. इथे सांगूया लेट पी बी अ पॉइंट. लेट पी हा पी घेऊ आपण. लेट पी बी अ पॉइंट ऑन लाईन एल. लेट पी बी अ पॉइंट. लेट पी हा पॉइंट घ्यायचा. लेट पी बी अ पॉइंट. हा पी हा पॉइंट घेतला. लेट पी बी अ पॉइंट ऑन लाईन एल. ह्या एल वर पी हा एल वर घ्या. ऑन लाईन एल ऑदर दॅन ए. एच्या व्यतिरिक्त, ए सोडून दुसरा एक पॉइंट घ्या. ओके. आता बघा बरं का, लेट पी बी द पॉइंट ऑन लाईन एल ऑदर दॅन ए. एच्या व्यतिरिक्त असा एक पॉइंट घ्यायचा ह्या लाईनवर पी नावाचा. आता इथे म्हणूया आपण ड्रॉ ओपी किंवा जॉईन ओपी. इथे म्हणूया आपण ड्रॉ ओपी. ड्रॉ सेगमेंट ओपी. ह्या ओपीला जर ड्रॉ केलं, जॉईन केलं, मग काय आता बघा, तर मग आता ट्रायंगल ओ ए पी. मग आता इन ट्रायंगल ओ ए पी. लक्षात घ्या, ट्रायंगल कोणता, ओ ए पी. ओ ए पी हा ट्रायंगल आहे बघा. ट्रायंगल ओ ए पी. ओ ए पी. ओ ए पी. मग हा ओ ए पी जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये अँगल ओ ए पी काय आहे, अँगल ओ ए पी इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल ओ ए पी हा किती आहे, 90 डिग्री बघा ओ ए पी अँगल. पण जर हा ओ ए पी 90 असेल, therefore OP is the hypotenuse. Therefore segment OP is the hypotenuse. बघा बरं, जर हा P घेतला, ह्या लाईनवर जर P घेतला आणि त्याला जर जोडलं तर हा ट्रायंगल बनलाय बघा. हा असा हा राईट अँगल ट्रायंगल ओ ए पी. या ओ ए पी मध्ये OP काय, हायपोटेनस. हायपोटेनस इज द लार्जेस्ट साइड. हायपोटेनस इज द लॉंगेस्ट साइड. सगळ्यात मोठी साइड असते, लॉंगेस्ट साइड. हायपोटेनस ही सगळ्यात मोठी साइड असते त्या तीन साइड पैकी. 1 2 3 आउट ऑफ दोज 3 साइड्स हायपोटेनस इज द लॉंगेस्ट और लार्जेस्ट साइड. ती लॉंगेस्ट आहे, लार्जेस्ट आहे. देयरफॉर हायपोटेनस OP, हायपोटेनस OP इज ग्रेटर. हायपोटेनस OP ग्रेटर कोणापेक्षा, OA पेक्षा. सेगमेंट OA, कारण ती मोठीच आहे ना. OA तर एक साइड झाली, पण ह्या OP त्याच्यापेक्षा मोठी आहे. मग तिथं तेच सांगायचं, हायपोटेनस OP इज ग्रेटर दॅन. आता बघा खरी गंमत इथे. आता हायपोटेनस OP इज ग्रेटर दॅन. हा हायपोटेनस OP कोणापेक्षा मोठा आहे, हायपोटेनस OP इज ग्रेटर. OP इज ग्रेटर दॅन OA. Then
रेडियस OA. लक्षात घ्या. आता हा खरा पॉइंट कळला पाहिजे. हायपोटेनस कोणता? हायपोटेनस OP. हा हायपोटेनस OP बघा. OP हा हायपोटेनस ग्रेटर दॅन OA. हा OP कोणापेक्षा मोठा आहे? OA पेक्षा. OA काय? रेडियस. म्हणजे रेडियस OA पेक्षा OP हा मोठा आहे. हायपोटेनस OP हा ग्रेटर दॅन OA. OA पेक्षा OP मोठा आहे. बरोबर आहे? OA पेक्षा OP हा मोठा आहे. हायपोटेनस मोठा आहे, OA छोटा आहे. ह्याचाच अर्थ पॉइंट P. हा पॉइंट P काय झाला? इट इज नॉट, दिस पॉइंट P डज नॉट लाय ऑन द सर्कल. बघा ना, रेडियस पेक्षा हा मोठा आहे की नाही OP. रेडियस इतका असता तर सर्कलवर आला असता. रेडियस पेक्षा मोठा आहे, सर्कलच्या बाहेर चाललाय. इथे सांगायचं P डज नॉट लाय ऑन द सर्कल. देअरफॉर हायपोटेनस जर मोठा आहे रेडियस पेक्षा मोठा म्हटलं, देअरफॉर पॉइंट P हा जो पॉइंट P आहे डज नॉट लाय ऑन द सर्कल. पॉइंट P डज नॉट लाय ऑन द सर्कल. तो सर्कलवर नाहीये. डज नॉट लाय ऑन द सर्कल. मग इथे सांगायचं त्यांना, म्हणजे P हा सर्कलवर नाहीये. मग आता इथे काय सांगू शकतो आपण की देअरफॉर आपण असं म्हणू शकतो, नो पॉइंट on line L other than A is lie on the circle. म्हणजे A सोडून कुठलाच पॉइंट, या लाईनवरचा कुठलाच पॉइंट हा सर्कलवर नाही. म्हणजे कोणता पॉइंट आहे? फक्त Aच आहे. लाईनला आणि सर्कलला एकच कॉमन आहे, म्हणून ती काय झाली मग? टँजेंट. इथे काय म्हणू आपण? नो पॉइंट अदर दॅन A. नो पॉइंट अदर दॅन A. नो पॉइंट अदर दॅन A. म्हणजे A सोडून कुठलाच पॉइंट नाही. नो पॉइंट अदर दॅन A. A सोडून कोणताच पॉइंट? नो पॉइंट अदर दॅन A ऑफ लाईन L. किंवा असं म्हणूया आपण, नो पॉइंट ऑफ लाईन L अदर दॅन A. असं म्हणजे तुम्हाला बघा, कुठली भाषा तुम्हाला सोपी वाटते ती घ्या. नो पॉइंट ऑफ लाईन L. नो पॉइंट ऑफ लाईन L म्हणजे लाईन L चा नो पॉइंट म्हणजे कुठलाच पॉइंट नाही. नो पॉइंट ऑफ लाईन L अदर दॅन A. म्हणजे A सोडून लाईन L चा A सोडला तर कुठलाच पॉइंट हा सर्कलवर नाही. नो पॉइंट ऑफ लाईन L अदर दॅन A लाईज ऑन अ सर्कल. लाईज ऑन अ सर्कल. म्हणजे A सोडला तर कुठलाच त्याच्यावर कॉमन नाहीये. देअरफॉर लाईन L and circle has only one point in common. Therefore म्हणून कुठलाच पॉइंट कॉमन नाहीये A सोडला तर, म्हणून मग लाईन L इज द टँजेंट. डायरेक्ट घ्या, तिथे काही जास्त लिहायची गरज नाही. फक्त तुम्ही समजून घ्या, त्या लाईन L ला आणि सर्कलला एकच पॉइंट कॉमन आहे. जर एकच पॉइंट कॉमन असेल त्याला काय म्हणायचं? टँजेंट. मग ही लाईन काय झाली? टँजेंट. देअरफॉर लाईन L इज अ टँजेंट. L इज ए टँजेंट. Therefore line L is a tangent. Line L ला काय म्हणायचं? ती टँजेंट आहे असं. लाईन L काय आहे? टँजेंट आहे. ओके, चला आता पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. ओके, थँक्यू स्टुडंट्स.